आणि आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रमेश म्हात्रे हा मारकुटा नगरसेवक ज्यानं शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरवरती हात उचलला होता, धक्काबुक्की केली होती, तसंच डॉक्टरलाही मारहाण करण्यात आली होती। यासह त्याच्या गुंडांनी इतर कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये मारहाण केल्याचं पाहायला मिळालं होतं। आता या प्रकरणी रमेश म्हात्रेला न्यायालयात हजर करण्यात आलं, त्याच्याशिवाय सुनावणीच घेणार नाही असं कल्याण कोर्टानं सांगितलं होतं। अखेर रमेश म्हात्रेला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं आणि यावर सुनावणी पार पडली। त्यानंतर आता सोमवारपर्यंत रमेश म्हात्रेला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मोठी बातमी आज म्हणावी लागेल डोंबिवली मारहाण प्रकरणातली। रमेश म्हात्रेला अखेर सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। हे दृश्य जेव्हा त्याला कोर्टात नेण्यात आलं तेव्हाची आपण पाहतोय। हाच तो मारकुटा नगरसेवक, शिंदे गटाचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी अमजद खान सध्या संपर्कात आहेत। अमजद, सोमवारपर्यंत रमेश म्हात्रेला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, काय काय घडलं कोर्टात? तन्मय, कल्याण कोर्टाने रमेश म्हात्रे आणि इतर जे 3 आरोपी होते त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। युक्तिवाद दरम्यान जे तपास अधिकारी आहे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे, त्याने मागणी केली होती की जो संबंधित आरोपी आहे तो हॉस्पिटलमध्ये होता, त्यामुळे त्यांना तपास करता आला नाही। आता या प्रकरणात जे न्यायाधीश आहे KS कातकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली। रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला, मात्र कल्याण कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत श्रीमती KS कातकडे यांनी रमेश म्हात्रे आणि त्यांचे जे 3 साथीदार आहे त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नक्की कोर्टात काय युक्तिवाद झाला आहे, आपले प्रतिनिधी रिजवान त्या ठिकाणी होते, त्या थोड्या वेळात करेल। मात्र या ठिकाणी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। अमजद, कोर्टाबाहेर सध्या कसं वातावरण आहे? सर, तन्मय, आज सकाळपासूनच या प्रकरणात सर्वांचं लक्ष होतं। रमेश म्हात्रे यांना डिस्चार्ज दिल्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आले होते। त्यानंतर आज दुपारी त्यांना कल्याण कोर्टात हजर केलं गेलं। या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नागरिक होते, जे इतर प्रकरणात ते आपल्या प्रकरणासाठी आले होते, त्यांची आणि त्यांचे समर्थक आणि प्रसार माध्यमांची गर्दी झाली होती। कोर्टामध्ये फक्त रमेश म्हात्रे यांचे जे 3 वकील आहेत ते गेले होते, सरकारी वकील आणि तपास अधिकारी फक्त हे कोर्टात हजर होते आणि त्या दरम्यान सुनावणी झाली आहे। नक्की कोर्टात काय घडलं आहे, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रिजवान शेख आहेत, ते नक्की सांगणार की नक्की कोर्टात काय प्रकरण घडले। रिजवान, नक्की कोर्टात काय काय घडलं ते सांगा। अमजद, आपण पाहतो ज्या पद्धतीने रमेश म्हात्रे यांना आणि त्यांचे सरकारी PP, त्याचबरोबर फिर्यादी आणि फिर्यादीचे वकील यांनाच फक्त कोर्टामध्ये राहण्याची परवानगी देण्यात, उभा राहण्याची, ज्या पद्धतीने हा मॅटर आपण पाहतो की सर्वाधिक चर्चा मॅटर ज्या पद्धतीने डॉक्टरने नर्सला मारहाण करण्यात, त्याचमुळे जे ते संपूर्ण कोर्टामध्ये आपण पाहतो फक्त जे आरोपी रमेश म्हात्रे, त्याच्यावर इतर 3 आरोपी आणि फिर्यादीचे वकील यांनाच फक्त आतमध्ये जाण्याची परवानगी होती। आणि त्याचमुळे ज्यावेळी सरकारी PP यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला की आम्हाला रमेश म्हात्रे यांची तपासणी करायची आणि त्यामुळे आम्हाला पोलीस कोठडी द्यावी, त्यामुळे आपण पाहतो की गेले 2 दिवसापासून रमेश म्हात्रे हे सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार घेत होते, त्याचमुळे हा तपास वेळेवर होऊ नाही। त्याचमुळे आता ज्यामुळे सरकारी वकिलांनी मागणी केली होती की आम्हाला पोलीस कोठडी, त्याचमुळे आता जजनी जे आहे ते 3 दिवसाची पोलीस कोठडी, त्याचबरोबर इतर जे 3 आरोपी ज्या CCTVवर पाहतो की दिसतोय की मारताना त्यांनाच कुठेतरी आता पोलीस कोठडी दिली म्हणजे सोमवारपर्यंत। नक्कीच अमजद, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी मोठी कारवाई नगरसेवक रमेश म्हात्रेवर करण्यात आली आहे।